जनाब, वजीर आजम को हमारा सलाम कहना। अपना ख्याल रखिए, हमारे हकीम साहब आपके साथ रहेंगे। कोई जरूरत नहीं, हम अपना ख्याल खुद रख सकते हैं। हम त्योहार पर जरूर आएंगे। चलो। हाँ, आओ, आता सांगा, आमचा थाळा बघा कसा दर्पणा एवढा लख्ख केलाय। आता सांगा। सगळ्यांची जेवण होऊ द्या असं म्हटलं होतं आम्ही। नाही नाही मगलाव, तुम्ही असं म्हणाला होतात। जिजांचं बरोबर आहे। नुसती जिजांची कड घेऊ नका, त्या सगळं कसं पटपट शिकतात ना ते सुद्धा बघा। जिजा, हे काही खरं नाही हा। मधल्यावर आपल्या असंच म्हणाल्या। अहो, त्यांना विषय बदलायचा होता ना, म्हणून ते असं म्हणाल्या। आणि जिजा, तुम्ही सुद्धा अगदी लगेच मान तोड्यात हलवायला लागलात की काय? नाही हो जिजा, असं काही नाही। तुम्ही खरंच सगळं पटपट शिकता। तुम्ही बघा, तुमचंच राहिलंय, त्यांचं झालंय म्हणून त्या विचारतायत। आओ, आता आम्ही दरबारी रीतिरिवाज पण शिकणार, बाहेरचं जग पाहणार। हे कोण म्हणाल? आणि कुठे शिकणार आहात? नाही आओ, आम्ही नाही सांगणार। तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर थाळ्यानंतर देतो असं म्हणाला होता। आधी तो शब्द पूर्ण करा। आज आम्हा लहान मुलांचे थाळे आधी का वाढले? आणि दत्ताजी दादासाहेब, आबासाहेब आणि काकासाहेब आज पंक्तीला का नाही आहेत? विशेष काही कारण नाही। ते सुदामाच्या मुलीचं लग्न होतं ना, ते वराड आज इकडे येणार आहे आबासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला। तुम्हाला उशीर नको म्हणून तुम्हाला आधी वाढलं। बरं, तुम्ही सांगा, तुम्हाला ते रीतिरिवाज कोण शिकवणार आहे म्हणे? जिजा, काय ते सगळं खरं खरं सांगायचं हा आम्हाला। वाजंत्री वाजत आहेत। हो, म्हणजे नक्की वराड आलं। चला चला। जिजा, आम्हाला सगळं सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही। काय कुठं शिकणार आहात ते सर्व? चला अहो, चला चला चला। हात धुतल्याशिवाय जाऊ नका।
पाया पडा, आशीर्वाद घ्या समद्यांचं. सुखाने संसार करा. सुदामा, जोडा अगदी छान आहे. हे काय, अरे गावातच सोयरीक जमवली आहेस ना, मग तुझ्या डोळ्यात असवं कशा पाहिजे? काय बी झालं धनी तरी परक्याचं तर आपलं कसं म्हणायचं. एकदा उजवली की गेली. चला तर उखाणा घे बघू. म्हणजे सांगा. नवऱ्याचं नाव सांग. शेलाराचा काळू. वाजून तरी वाजत होती आणि ती मुलगी केवढीशी होती. त्या नवरी मुलीच्या जागी आम्हाला कोण दिसलं ठाऊक आहे का? कोण कोण? आपला जिजा. आम्हाला सुद्धा. अगदी आम्हाला सुद्धा. हो, आपल्या जिजांच्या वयाचीच तो होती ती मुलगी. नाही नाही, अहो आपल्या जिजांपेक्षा सुद्धा लहान होती. आणि लहान असून सुद्धा काहीही न बोलता सगळ्यांना कसा वाकून नमस्कार करत होती. हो दादासाहेब, त्या जागी आपल्या जिजा असत्या तर बापरे, नमस्कार करण्याआधी केवढे प्रश्न विचारले असते त्यांनी त्यांच्या नवऱ्याला. त्यांना नमस्कार का करायचा आहे, कोण आहेत, काय करतात, 1 ला 2. नाहीतर काय, बरोबर आहे. आणि नवऱ्याला वाकून नमस्कार सुद्धा नसता केला. नाही नाही, नमस्कार तर केलाच असता. केला नसता. हो की नाही जिजा? काय नाही, नमस्कार केला असता. काय जिजा, त्यांना तो कायमचे सासरी घेऊन जाणार आहे ना. तुम्ही सगळे आम्हाला चिडवताय हा? आम्ही आबासाहेबांना जाऊन सांगू. आता आबासाहेबांना नाही, काही स्वतःच्या नवऱ्याला सांगायचं. हो जिजा, उद्या तुम्ही सासरी जाल तेव्हा तिथे आबासाहेब नसणार, मग कोणाला सांगाल? पण आम्ही तेव्हा इथे येऊ ना. छे छे, असं कुठे असतं का? नाही तर काय. काय आणि एकदा मुलीचं लग्न झालं की ती मुलगी म्हणजे परक्याचं धन. एकदा उजवली की गेली. अहो, काय चाललंय? आओ बघा ना. रात्र आहे, किती मोठ्याने चाललंय. बाहेर आवाज येत आहेत. थोरल्या आऊच येणार होत्या, पण आम्ही आलोय सांगायला. निजा आता. जी काय बी झालं धनी तरी परक्याचं तर आपलं कसं म्हणायचं. एकदा उजवली की गेली. जिजा, उद्या तुम्ही सासरी जाल तेव्हा तिथे आबासाहेब नसणार. आणि एकदा मुलीचं लग्न झालं की ती मुलगी म्हणजे परक्याचं धन. एकदा उजवली की गेली. पण उलट केलं म्हणजे जर आपला नवरा माहेरी आला तरी सुद्धा जबाबदारी पार पाडता येईल की. हो, येईल की. तसंही करता येईल. आपण असं करूया, तुमच्यासाठी असा नवरा शोधू जो गडीतच यायला तयार होईल. आम्ही लग्न झालं तर इथंच राहू. बघू कोण काय करते ते. उद्या बघतोच सगळ्या दादासाहेबांना.
मुलांच्या बरोबरीनं मुलीलाही शास्त्र अभ्यासाचे धडे हे स्तुत्य आहे सरकार. शास्त्री बुवा, मुलांच्या बरोबरीनं आमच्या जिजांना शिकवायचं नाहीये. आमच्या जिजांना आवड आहे म्हणून दादासाहेबांनी हा निर्णय घेतलाय. त्यात नवल ते काय? त्यांच्या आऊना सुद्धा लिहिता वाचता येतं. आमच्यापेक्षा कारभार त्याच जातीनं सांभाळतात, हे तुम्हाला ठाऊक असेलच. यथा देशः तथा भाषा, तथा राजा तथा प्रजा, यथा भूमि तथा तोयम, यथा बीजम तथा अंकुरः. म्हणजेच जसा देश तशी भाषा, जसा राजा तशी प्रजा, जशी जमीन तसं पाणी, जसं बीज तसं त्याचं रोपटं. तुम्ही रोपटं जोपासताय ते तसंच वाढणार. श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. चला, आता आम्ही तुम्हाला ओळख करून देतो. हे शास्त्री बुवा, पंडित लक्ष्मण शास्त्री, तुम्हाला संस्कृत शिकवणार आहे. आणि हे काजी साहेब, मुझफ्फर काजी. आबासाहेब, काजी साहेब आम्हाला हिंदी शिकवणार ना? राघोजी, आधी पाया पडा, मग प्रश्न विचारा. जी. काजी साहेब, तुम्ही आम्हाला हिंदी शिकवणार ना? हिंदी नहीं, हिंदुस्तानी. बहुत सी भाषाओं को मिला के हिंदुस्तानी भाषा बनी है, जिसमें खास तौर से अरबी और फारसी है. बहुत जगहों पर उर्दू लफ्जों का भी इस्तेमाल होता है. म्हणजे आम्हाला उर्दू, फारसी आणि अरबी सगळ्याच भाषा येतील? आपको तो आती है. हमने पूछा कि आप कुछ सवाल कर रहे थे, लेकिन आपने तो सही सही जवाब दे दिया. वय, तेवढं ऐकून ऐकून समजतंय त्यांना. हुजूर, हम बड़े भी अनजाने में कुछ बोल देते हैं. अब ये सवाल लफ्ज कहाँ से आया? अरबी लफ्ज सुवाल से. बहुत से हिंदुस्तानी लफ्जों का मूल अरबी है. तर आता तुमची तालीम सुरू झाली काय? शास्त्री बुआ, तुम्ही कधी येताय? और काजी साहब, आप कब आओगे? बेझिझक बताना. तुम्ही म्हणाल तेव्हा हजारो, पण मला विचाराल तर सूर्योदयाची वेळ संस्कृत शिकण्यासाठी अतिउत्तम. बर. अवघड शब्द आत्मसात करायला वेळ नाही जात. हमें कोई एतराज नहीं. हमें मौका मिल रहा है, हमारे लिए यही बहुत है. ठीक है. तर शास्त्री बुआ, मग करायची सुरुवात. तो हमें इजाजत दीजिए, हम दोपहर को आते हैं. जी जी, जरूर. छोड़ो. आ आ आ आ पुरानी कहावत है, मियाँ रोते क्यों हो, तो जवाब आता है सूरत ही वैसी है. हाँ? मियाँ त्योहार का न्योता देने गए थे,
या दंगल लड़ने के लिए गए थे? हाँ? दंगल दंगल। आप कुश्ती लड़कर आए हो क्या? किसने मात दी? उस शाहजी ने। अब क्या बताऊं अब्बा जान, इतना सा था और उसने म्यान से ही हमें पता नहीं कहां कहां हर तरफ मारा। ये क्या अब्बा जान, हम उस नामकुल की शिकायत कर रहे हैं और आप हंस रहे हो। हंसू नहीं तो क्या करूं? वो आपसे उम्र में छोटे हैं, कद से छोटे हैं। इतने छोटे से बच्चे ने आपकी इतनी बुरी हालत कर दी है, ये सुनकर हमें हंसी आ रही है। आपने जरूर उसे ललकारा होगा। कसरत करते हो, हमसे मुकाबला करो। मुकाबला होगा। शेर का बच्चा, हम रंग पंचमी के दरबार में उसे मिलना चाहते हैं। धाकल्याबाई, शास्त्री बुवा, या धूळपाट्या तुमच्या विद्यार्थ्यांना द्या। म्हणा, श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। मी या धूळपाटीवर प्रथम अक्षर श्री काढलेलं आहे, तुम्ही ते गिरवा। आता ते पुसा आणि परत नव्याने श्री काढा।
शस्त्राची तालीम जेवढी महत्वाची तेवढीच शास्त्राची शिकवण देखील महत्वाची असते. आयुष्यमान भव. घ्या, हे घ्या आणि बसा. तुम्हाला काय काय येतं हे जाणून घ्यायला आवडेल मला. शस्त्र सोडून विचारतायत हे ध्यानी ठेवा. म्हणजे कुठली भाषा, कुठलं काव्य, काही शास्त्र यातलं काही येतं का? हो, कानावरून खूप गेले. आबासाहेब, काकासाहेब यांच्या चर्चा, वेगवेगळ्या भाषा बोलणारी वाड्यावर येणारी मंडळी आणि त्यांच्या भाषेतील काव्य, यातलं काही ध्यानात आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचितो ते लाहो, प्राणी जात ज्ञानेश्वर माऊली. पक्षिणी प्रभाती चार्यासी जाये, पिलू वाट पाहे उपवासी. नामदेव राय. वा, ज्ञानातला देव आणि नामातला देव दोन्ही माहित आहे म्हणजे उत्तम. काया ही पंढरी आत्मा, हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. संत एकनाथांचं. आणि हे जर चित्तात राहिलं तर संपूर्ण संत वाणीचं सार चित्तात राहिलं असं समजा. आता मला सांगा, एवढं सगळं कसं ध्यानात राहिलं? आबासाहेब म्हणतात, काहीही मनापासून केलं की ते लक्षात राहतं. आबासाहेबच म्हणतात, इच्छा हवी की सगळं शिकता येतं. खात्रीनं सांगतो, हे दोघे भाषा पंडित होणार. चला, आता आपण लेखनाची सुरुवात श्रीकाराने करूया. धाकटे सरकार, द्या तुमची धूळपाटी. फरजान, आपको चाहिए था कि उसके कलाई पे नहीं नजर पे गौर करते, जिससे आपको उसकी सोच का पता चलता. हमें दुश्मन के सोच को समझना चाहिए. ए सांड, सांड है तू, सांड, गुमराह करने वाला सांड. क्या कहा? सामने वाले के आंखों में देखूं, उसके तलवार पे ना देखूं. सामने वाला मेरे जिस्म को छूने के लिए बेताब है, उसे नजरअंदाज कर लूं और फिर से आफत मोल लूं. ये कैसी सीख है? हम उस्ताद है, आप ऐसे वाहियात बातें ना करें, ठंडे दिमाग से. अरे बंद करो ये बकवास. आज तक सिर्फ बकवास ही तो सुनी है. नतीजा, एक मामूली छोकरे से शिकस्त खाई, वो भी तलवार से नहीं, म्यान से. ये सिर्फ तुम्हारी वजह से हुआ. और किस चीज का लिहाज करूं? हाँ? आपने हमें थप्पड़ मारा? हाँ हाँ, जाओ वजीर आलम को बताओ कि उस्ताद ने कसकर तमाचा मारा है. जाओ. पहले ये बताओ कि तुमने क्या किया. गालियां दी, अनाप शनाप बातें की, इसलिए मारा. जाओ, आज से हम आपको नहीं सिखाएंगे. दफा हो जाओ. जाओ.
अरे हो, एक सांगायचं तर राहूनच गेलं. असे का बघताय तुम्ही सगळे? तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की लग्न झाल्यावर आम्ही इथून जाऊ म्हणून. मुळीच नाही, आम्ही इथनं जाणारच नाही. घ्या. अहो अजून लग्नाचाच विचार चालू आहे यांच्या डोक्यात. हो दादासाहेब, आपल्या जिजा लग्नच करणार नाहीये. असं कुठे म्हणाला त्या? अहो बहादूर राजे, आता ते लग्न झाल्यावर सुद्धा इथून जाणार नाही. म्हणजे लग्न करायला कुठला नवरा तयारच होणार नाही. नाही नाही, असं नाही होणार. उमा अक्का आल्या होत्या ना, तेव्हा त्यांनीच आम्हाला सांगितलं ते असा नवरा शोधणार आहेत जो गडीत यायला तयार होईल. असं कुठे असतं का? अहो आणि एकदा मुलीचं लग्न झालं की परक्याचं धन हे परक्याचंच असतं. इकडे तुमचं काही नाही. सगळं सिंदखेड आमचं. आमचं, आमचं, सगळं सिंदखेड आमचं. सगळं सिंदखेड आमचं. आमचं. नाही, आमचं. असं मुळीच होणार नाही. असंच होणार. अहो, असंच होणार आहे. असंच होणार. अहो, हो, असंच होणार. असंच होणार. सगळं सिंदखेड आमचंच होणार. ग्रंथ व श्रीराम दोन्हीही ब्रह्ममूर्ती आहेत. जो कोणी निंदेल व वंदेल त्याला मी जर झोपलो तर श्रीराम मला थोपटवून उठवतात आणि राम कथा लिही असं म्हणतात. गुरुमाऊली जनार्दन स्वामींची ही युक्ती. बाळराजे, ओ बाळराजे, उठा आता. अहो उठा, उठा बरं. आम्हाला नाही उचलत आता तुम्ही. इकडे निवांत पडा. बस. संत एकनाथांना श्रीराम झोपेतून उठून रामायण लिहायला सांगायचे. आम्हाला पण सांगतील का? सांगतील सांगतील. उठवल्यावर उठा, तोवर झोपा पाहू. चिरंजीव नाथ बाबांचं भावार्थ रामायण वाचताय. श्रीरामांनी स्वप्नात स्वतः कथा सांगितली. मी ती जागेपणी लिहिली. हा ग्रंथ ही त्याची सत्ता आहे. मी लिहिले त्या वाक्याला काही अर्थ नाही. त्याची सत्ता आहे, मी काही केलं नाही. नाथ बाबांचे हे शब्द त्यांनी मेंदूत कोरून घेतले ना, तर कधीच काही कमी पडणार नाही त्याला. चला चला बरं.
प्रत्येकानं आपला घोडा सोडायचा, खोगीर स्वतः चढवायची जी आणि जीन कशी कसायची घोड्याच्या पोटाखालून आणि मग कोपर ते बोट एवढा माप घेऊन रिकीब अगदी घट्ट आवळायची. बराबर. पण गोमाजी काका, हा आमचा हात तर लहान आहे ना. बहादूर राज, मग तुमची रिक्की बी तेवढीच करायची. जी चला चला बरं. चला 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 चला. आऊ आऊ आऊ, आम्हालाही शिकायचं आहे घोड्यावर बसायला. आम्ही खरंच तयार आहोत. आता माघार घेणार नाही ना? नक्की? हो आऊ, नक्की. पण हा वेश घोडस्वारीसाठी चालणार नाही. मग थांबा, कोण आहे तिकडं? गोमाजींना सांगा खंड्याला रपेटीसाठी तयार करा. जी बाईसाहेब. ही काय आऊ? आत्ता सांगितलं ना गोमाजींना, मग त्याचीच तयारी. चला आमच्या बरोबर. गोमाजी दादा, अहो गोमाजी दादा. तर कशी मुंगा सुरू झाला होय तुझा? ओरडतोय कशा पाय? अहो खंड्याला रपेटसाठी तयार करायला सांगितलंय. कुणी? जिजक्कांनी? मग नाही तयार करत जा. तुला ठाव नाही होय, खंड्या जिजक्कांचा आहे. थोरल्या बाई साहेबांनी जाऊन सांगा, त्यांची परवानगी घ्या आणि मग या नाचत नाचत. अहो थोरल्या बाईसाहेबांनीच सांगितलंय. तुमचं कान उघड होतं का डोळं मिटलं होतं? थोरल्या बाईसाहेबांनी सांगितलंय खंड्याला तयार करायला. होय तर जावा तुम्ही, मी करतो तयार. खंड्या, ए खंड्या, तुला तयार करायला सांगितलंय. ए तानाजी ये. कुणी तयार करायला सांगितलंय माहितीये का? हा, थोरल्या बाईसाहेबांनी. या घ्या, आता तुम्ही लगाम हाती घ्या. आम्ही नको. तुम्ही छान धरलायत. जिजा, लगाम हाती धरण्याची संधी कधीच सोडायची नाही. घ्या. म्हणजे आम्हाला काही कळलं नाही. म्हणजे असं, खंड्याला आपण लगामाच्या आधारे थांबवतो, वळवतो, चालवतो, हो की नाही? हो. तसंच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडवून आणायच्या असतील तर प्रत्येक गोष्ट आपल्या अंमलाखाली असायला हवी. आपली आज्ञा तिनं पाळायला हवी. याला म्हणतात त्या गोष्टीचा लगाम हाती असणं. असे वेगवेगळे लगाम हाती धरण्याची संधी प्रत्येकाला समोरून चालून येते, पण तिथेच नेमकी कच खाल्ली जाते. मोहावर विवेकाचा लगाम, बेफिकीर वृत्तीवर नैतिक अधिष्ठानाचा लगाम. भविष्यात असे अनेक लगाम हाती पक्के धरावे लागतात जिजा. अहो, मग हा तर तुमच्या खंड्याचाच लगाम आहे. घ्या, धरा.
डाव्या बाजूला वळवायचं असेल तर डाव्या बाजूला ओढ द्यावी आणि उजव्या बाजूला वळवायचं असेल तर उजवीकडे ओढ द्यावी. थांबवायचं असेल तर दोन्ही हात मागे खेचून धरायचे. घ्या. काय झालं? आहो, जर आपण खंड्याचा असा लगाम खेचला तर त्याच्या तोंडाला दुखत असेल ना? आपल्या तोंडाला जर कोणी दोरी बांधून खेचलं तर कसं होईल? जिजा, त्याला सहन होणार नसतं तर आम्ही तरी बसलो असतो का? अहो, आपली आणि त्याची बरोबरी प्रत्येक वेळी नसते करायची. मला सांगा, तुम्हाला जे पेलवेल ते मुंगीला पेलवेल का? चिमणीला पेलवेल का? नाही ना. म्हणजेच प्रत्येकाचा वकूफ हा वेगळा असतो. चल धर. म्हणजे खंडेला दुखत नाही ना? हे सांगा ना. नाही. आता आम्ही सांगितलेलं तुम्ही करणार आहात की नाही? चला आता माघारी जाऊ. इतक्यात? आबासाहेब, दादासाहेब तर 30-30 कोस जातात. तुमचे आबासाहेब जातात कारण त्या 30 कोसातल्या प्रांताचा लगाम त्यांना घट्ट धरायचा असतो. गडीतला लगाम आमच्या हाती आहे की नाही? म्हणून मग आता आपण गडीकडे जाऊया. आऊ, आम्ही पण आमच्या हातात घेणार निरनिराळे लगाम, आबासाहेबांसारखे, तुमच्यासारखे. हो, पण आधी तुमच्या खंड्याचा लगाम तरी नीट धरायला शिका की. चला. जिजाक्का, खंड्या बी खुश आहे. म्हणजे रपेट लई चांगली झालेली दिसतीय. आऊ, तुम्ही गोमाजी काकांना सांगा की आम्हाला आता रपेट यायला लागली. यापुढे खंड्याला आम्ही घेऊन जाऊ. जिजाना आता रपेट यायला लागली. त्या आता रपेटीला जातील तेव्हा त्या खंड्याला घेऊन जातील, पण आमच्या परवानगीनं. काय? तुमचीही नजर असू द्या. वैजी, चला. आऊ, तुम्ही असं का सांगितलं? म्हणजे तुम्ही आमच्या परवानगीशिवाय जाणार आहात का? आऊ, आम्ही पहिल्यांदाच लुगडं नेसलंय ना, मग आम्ही मधल्या आऊ आणि धाकल्याला सांगून येऊ? हो तर, नाहीतर तुमच्या मधल्या आणि धाकल्या आम्हाला बोलला होते. त्यांना नमस्कार करा. घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करा. आशीर्वाद घ्या त्यांचे. चला. मधल्या बाई, काय वाणी आपल्या जिजांची, संस्कृत वाणी. अगदी ऐकत राहा असं वाटतं. राजवीच आहे तो. पण आम्ही ना थोरल्या बाईंकडे तक्रार करतो. जिजा असं सतत काही काही शिकत असतात, त्यामुळे आपल्या वाट्याला चवी पुरत्याच येतात. चवी पुरत्या म्हणजे? म्हणजे मिठा एवढ्या. आत यावं का? जिजा, जिजा, किती गोड दिसताय तुम्ही. फार गोड दिसताय. तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्ही अगदी थोरल्या आऊंसारख्या दिसत आहात. आऊ म्हणाले आम्ही पहिल्यांदाच लुगडं नेसलंय तर पाया पडून या, म्हणून आलोय. बास बास, खूप मोठ्या बा. बरं, थोरल्या आऊ आहेत कुठं? त्या सदरेकडे निघाल्या होत्या.
आऊ आम्ही पण जाऊ. आम्हाला आबासाहेबांच्या पाया पडायचंय. थांबा, आम्ही पण येतो, पण त्याआधी दृष्ट काढूया तुमची. या. आल्या गेल्याची, चोरा चिंताची, भूता खेताची. लागली असेल दृष्ट तर इडापिडा टळो. चला. आज आपल्या भेटीसाठी एक खाशी स्वारी येणार आहे सदरेवर. खाशी स्वारी? बर, कोण? कळेलच. धीरधरा. या आणि खाशा स्वाऱ्या. बर. आमच्याहून मोठी खाशी स्वारी आहे. मोठी खाशी स्वारी? पण कोण? जिजा? आबासाहेब नमस्कार करते.